हे भाजीचं पूर्ण इकडे मार्केट पाहायला मिळेल. पूर्ण तुम्हाला वाटेल 100 रुपयाला तुम्हाला मिळणार आहे तिकडे बघा. मच्छी मार्केट इथे तुम्हाला ना ओली मच्छी पाहायला मिळणार आहे 200 आणि 250. पूर्ण सुकी मच्छी आपल्याला पाहायला मिळणार. पण पूर्ण मिठातली मच्छी आहे 100 रुपये वाटा. तुम्हाला ना मसाले वगैरे पाहायला मिळतील बघा. तुम्हाला कडधान्य वगैरे मिळतील. 240 रुपये किलोने तुम्हाला खोबरा पाहायला मिळतोय. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. तर मंडळी आपण आलो आहेत ना ते रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यामध्ये आपण आलेलो आहे. आणि आपण इकडे पाहणार आहोत ना ते आठवडी बाजार. म्हणजे इकडे ना मंगळवारचा आठवडी बाजार भरतो आणि खूप मोठा बाजार असतो. खूप जुना बाजार आहे आणि या बाजारामध्ये ना आपल्याला खूप वस्तू आपल्याला इकडे पाहायला मिळतात. खूप लोक इकडे येतात कारण जी लांजा तालुक्यामध्ये जी लोक आहेत ना राहतात इकडूनच्या वेगवेगळ्या गावामधून इकडे लोक या आठवडी बाजारामध्ये येत असतात. त्या भाजीपाला म्हणा किंवा साठवणीचा कांदा किंवा मच्छी, सुकी मच्छी झाली, या सर्व गोष्टी ना ह्या बाजारामध्ये मिळतात. तर बघूया लांजा मार्केटमध्ये आपल्याला कोणकोणत्या वस्तू मिळतात, काय त्याचे भाव असतील, या सर्व गोष्टी व्हिडिओ आज आपण कव्हर करणार आहोत. चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करूया. मार्केटमध्ये जाऊनच आता भेटूया आपण. चला. तर मंडळी आता आपण आलेलो आहे लांजा मार्केटमध्ये. म्हणजे मंगळवारचा आठवडी बाजार असतो ना त्या बाजारामध्ये आपण आलेलो आहे. ह्या फ्लायओव्हरच्या खाली पण मार्केट असतो आणि इकडे आलात ना इकडे समोर पण तुम्हाला इकडे मार्केट पाहायला मिळणार आहे. बघू शकता इकडे सर्व ना तुम्हाला भाजीपाला म्हणा किंवा बऱ्याचशा गोष्टी आपल्याला मिळतात इकडे. तर आपण आता एक एक बघूया इकडे की कोणकोणत्या वस्तू आपल्याला मिळतील इकडे. हे बघा इथे असे वाटे लावलेले असतात बघा, वांगी वगैरे. आणि त्याचबरोबर बघितलात ना मिरची पाहायला मिळते बघा. मिरची असे वाटे लावलेले असतात इकडे. मावशी कसे वाटे ते 20 रुपये हे सर्व वाटे आहेत ना. 20-20 रुपयाला तुम्हाला वाटे मिळणार इकडे आलात तर. आणि टोमॅटो कसे आहे ते 50 रुपये. 50 रुपये किलोने तुम्हाला इकडे टोमॅटो मिळतील. तर हे बघा इकडे भाजीचे स्टॉल आहेत. हे बघा इकडे भाजीपाला, कोथिंबीरच्या जुड्या वगैरे. हे बघा तर जिकडे बघितलं ना हे बघा इकडे तांदूळ वगैरे, तुम्हाला कडधान्य वगैरे हवे आहेत ते पण तुम्हाला इकडे मिळतील. बघू शकता. हे बघा इकडे तुम्हाला जे घरी जे कडधान्य वगैरे लागतात ना ते पण तुम्हाला इकडे मिळणार आहे. ते बघा डाळी वगैरे हे बघू शकता. इकडे पूर्ण किराणा तुम्हाला इकडे मिळणार आहे. सर्व गोष्टी तुम्हाला इकडे मिळतील. बघा खोबरा पण आपल्याला पाहायला मिळतो आहे. असे कसा खोबरा 240 रुपये किलो. बघा 240 रुपये किलोने तुम्हाला खोबरा पाहायला मिळतो इकडे. बघा एकदम चांगल्या क्वालिटीचा आणि चांगला एकदम तुम्हाला खोबरा पाहायला मिळणार आहे इकडे. त्यासोबत इकडे बघा साबण वगैरे, चहापत्ती ना, चहा पावडर वगैरे, डाळी वगैरे पाहायला मिळतील. कशी आहे डाळी 90 रुपये किलो. ओके 90 रुपये किलो. आणि ही कशी आहे 90 रुपये किलो. अच्छा 90 रुपये किलो. त्यासोबत त्यांच्याकडे ना तुम्हाला मसाला वगैरे पण पाहायला मिळतो आहे बघा. मसाला कसा आहे 80 रुपये. भाव कोणता आहे तिखटवाला? हां तिखट आणि कलर दोन्ही. हां काश्मीरी मसाला. अच्छा 450 रुपये. बघा मसाले पण तुम्हाला इकडे पाहायला मिळतात. असे बऱ्याच प्रकारचे ना तुम्हाला इकडे पूर्ण जिनस तुम्हाला इकडे पाहायला मिळेल. बघा काकडी वगैरे, इकडे भेंडी पण आहेत. इकडे बघा कारली वगैरे पण आपल्याला पाहायला मिळतील. कारली कशी आहेत 20 रुपये पाव. 20 रुपये पाव तुम्हाला कारली मिळते. तर मंडळी बघू शकता 20 रुपये पाव, 30 रुपये पाव असा म्हणजे इकडे तुम्हाला भाज्या पाहायला मिळतील. त्यासोबतच इकडे बघा यांच्याकडे वांगी वगैरे आहेत. वांगी कशी आहेत दादा 20ला पाव. 20ला पाव अशी वांगी तुम्हाला पाहायला मिळणार. तिकडे कोबीचे कांदे पण तुम्हाला पाहायला मिळतील. हे बघा इथे लसूण वगैरे पण आहेत. बघू शकता. दादा कशी लसूण आहे 40ला पाव. 40 रुपये पावने तुम्हाला लसूण मिळेल. बघा त्यावेळी छोटी साईज आहे ही कशी आहे 140 रुपये किलो. हे बघा 140 रुपये किलोने तुम्हाला लसूण मिळते. साईज थोडी छोटी आहे पण चांगल्या क्वालिटीची तुम्हाला इकडे लसूण पाहायला मिळणार आहे. हे बघा हे सुटी लसूण आहे एकदम. हे बघा पाकळी आहे. कशी पाकळी आता 140 रुपये. हां 140 रुपये किलोने तुम्हाला पाकळी मिळणार आहे बघा. तर ह्या मार्केटमध्ये तुम्हाला हे भाजीचं पूर्ण इकडे मार्केट पाहायला मिळेल. इकडे समोर हे बघा पूर्ण हे भाजी मार्केट आहे. तर बघा इथे तुम्हाला जर भडंग वगैरे हवा आहे तरी पण तुम्हाला इकडे मिळतील. फरसाण वगैरे तुम्हाला पाहिजे तरी पण तुम्हाला मिळणार आहे. बघा हे कसं आहे 20 रुपये. भेळ आहे नाही भेळ तुम्हाला 20 रुपयाला मिळते. बघा वेगवेगळे तुम्हाला फरसाण चिवडा वगैरे आणि परत त्यासोबतच बघितलं ना इकडे चटणीचे वेगवेगळे फ्लेवर तुम्हाला इकडे पाहायला मिळणार आहे. पाव वगैरे 10 रुपयाला मस्का पाव. अगं मस्का पाव 10 रुपये. पाव 10 रुपये. हे बघा 10 रुपयाला 3 पाव आहे. 10 रुपयाला मिळणार. उस्मानी बिस्किट. हां हे बघा तर त्यांच्याकडे बिस्किट नानकेट वगैरे तुम्हाला मिळतील. वेफर वगैरे म्हणा, फरसाण वगैरे सर्व गोष्टी तुम्हाला इकडे मिळणार होलसेल रेटमध्ये. हे बघा या दादांकडे ना होलसेल रेटमध्ये तुम्हाला फरसाण वगैरे मिळणार आहे. तुम्ही यांच्या स्टॉलला तुम्ही भेट देऊ शकता. मंगळवारचा असतो ना फक्त
मंगळवारचा फक्त असतो. तुम्ही इकडे येऊन चांगल्या क्वालिटीचा फरसाण वगैरे घेऊन जाऊ शकता यांच्याकडून. इथे बटाटे पाहायला मिळतील. तर बटाटे कशी आहे ती? 25 रुपये किलो. 25 रुपये किलो. हां 25 रुपये किलोने बटाटे पाहायला मिळतात इकडे. आणि कांदे कसे आहेत? कांदे किलो 20 रुपये. 20 रुपये किलो. हां हां 20 रुपये किलो तुम्हाला कांदे मिळतील. कांदा थोडा साईज मोठे बघा. साठवणीचा कांदा कोणता आहे? साठवणीचा कांदा बघा, तो आहे ना साठवणीचा कांदा तुम्हाला पाहायला मिळेल. तर मंडळी आठवडी बाजारमध्ये बघा लोकांची पण गर्दी खूप इकडे पाहायला मिळेल. आता दुपारचा टायमिंग म्हणून थोडी गर्दी कमी आहे, पण संध्याकाळच्या वेळेस तुम्ही आलात ना इकडे तुम्हाला खूप इकडे गर्दी पाहायला मिळणार आहे. इथे तुम्हाला ना वाटे असे पाहायला मिळतील बघा. आळ्याचा वाटा. दादा वाटा कसा आहे? 20 रुपये. आणि लिंबू कसे? 20 रुपये वाटा. बघा 20 रुपयाचे वाटे तुम्हाला इकडे पाहायला मिळतील. तुम्हाला इकडे फ्रेश भाजी पाहायला मिळेल पूर्ण बघू शकता. हे भाजी कुठून येतं म्हणजे कुठून येतात? हां कराडवरून. तुम्हाला भाजी आहे ना कराड कोल्हापूर या साईडून लोक घेऊन येतात इकडे. मंगळवारच्या बाजारमध्ये ना इकडे येऊन विकत असतात. आता दुपारचा वेळ आहे त्याच्यामुळे गर्दी थोडी कमी वाटते आपल्याला बघू शकता. हिरव्या भाज्या पाहायला मिळतात आहे बघा. लाल माठ मेथी. आता मेथी कशी आहे? 30 रुपये दोन घ्या 50. 30 रुपयाला एक आहे. 50 रुपयाला 2 तुम्हाला जोडे पाहायला मिळतील. आणि लाल माठ कसं आहे? 50ला 2. 50ला 2 तुम्हाला लाल माठ. शेपूची भाजी पण तुम्हाला इकडे पाहायला मिळते. तर असं सर्व मार्केट आहे हा. आणि वेगवेगळ्या गावातून लोक इकडे येत असतात भाजी घेण्यासाठी म्हणा किंवा बरेचसं जिनस वगैरे पण मिळतं तुम्हाला. म्हणजे कडधान्य वगैरे पण या मार्केटमध्ये मिळतात. तर तुम्ही इकडे येऊन आहे ना व्हिजिट देऊ शकता. बघा इकडे साबण वगैरे तुम्हाला पाहायला मिळतील. त्यासोबतच बघा म्हणजे साबण म्हणा हँडवॉश वगैरे या सर्व गोष्टी तुम्हाला इकडे मिळणार आहेत. बघा शेंगा पाय कसे जोडी? 20 रुपये. बघा 20 रुपयाला 3 तुम्हाला शेंगा पाहायला मिळतात इकडे. कसं वाटा? 20 रुपये. हां 20 रुपये वाटा. बघा वेगवेगळ्या भाज्या तुम्हाला पाहायला मिळतील. 20 रुपये वाटा. वाट्यावर तुम्हाला भाज्या पाहायला मिळते. बघा टोमॅटो पण ना. बघा टोमॅटो पण 20 रुपये. बघा आणि गवारची भाजी बघा. गवार कसे आहे? 20 रुपये. सर्व वाटे हे वाटे आहेत ना पूर्ण लागलेत ना असे. ते तुम्हाला 20 रुपयाचे वाटे तुम्हाला इकडे पाहायला मिळतील. तर मंडळी फ्लायओव्हरच्या खाली पण आहेत ना इकडे बरेचसे दुकानं असतात. इकडे मंगळवारच्या बाजारामध्ये तुम्हाला इकडे पाहायला मिळतील आलात तर. हे बघा असे स्टॉल इकडे लागलेले असतात. इकडे फूडपर्यंत तुम्हाला इकडे मंगळवारच्या मार्केटमध्ये ना तुम्हाला हे स्टॉल पाहायला मिळतील. इकडे तुम्हाला ते समोर दिसतं ते पूर्ण आठवडी बाजार आहे. म्हणजे मंगळवारचा आठवडी बाजार तुम्हाला पाहायला मिळेल पूर्ण. त्या फ्लायओव्हरच्या त्या साईडला पण तिकडे ना मच्छी मार्केट तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तर आता तुम्हाला मच्छी मार्केट दाखवतो. इकडचं सुक्या मच्छीचं मार्केट आहे ते आपण बघूया आता. मंडळी आता सुक्या मच्छीच्या मार्केटमध्ये आपण आता आलेलो आहे. आणि इकडे बघा किती सुकी मच्छी आपल्याला पाहायला मिळतं इकडे. हे बघा पूर्ण सुकी मच्छी आपल्याला पाहायला मिळणार. पूर्ण वाटे वगैरे आपल्याला इकडे पाहायला मिळतील बघू शकता तुम्ही. कसे वाटे मामीची? 100 रुपये वाटा. आणि मांदेली 100 रुपये. आणि हे काय आहे? ढोमा ना 200 रुपये. हां आणि हे काय आहे? 100 रुपये वाटा. ही कोणती मच्छी आहे? ढोमाच आहे ना. हां बघा ढोमा मासा आहे 100 रुपयाला तुम्हाला मिळेल. हे बघा. आणि ही हां वाकटी 200ला 3 वाकटे. बघा 200ला 3 वाकटे बरेचसे बघा. यांच्याकडे मच्छी ना तुम्हाला वाट्यावरती मच्छी तुम्हाला पाहायला मिळेल. हे शिंगटे आहेत ना? अच्छा अच्छा. कसे शिंगटे? 300 रुपये जोडी. 300 रुपये जोडी 250ला तुम्हाला मिळेल. वाकट्यांचा वाटा आहे पूर्ण बघा 100 रुपयाला. बघा 100 रुपयाला वाटा बनणार आहे वाकट्यांचा बघू शकता. खारी मच्छी मिठातली मच्छी आहे पूर्ण बघा. खारी मच्छी बांगड्याचे वाटे वगैरे पाहायला मिळतील बघा. ढोमा वगैरे पण आहे. औषध काय आहे? शिंगटे आहे ना. कसं आहे शिंगटे? जोडी 1600 रुपये. बघा जोडी तुम्हाला 1600 रुपये मिळते. शिंगटी मोठी साईज बघा मोठी एकदम. मच्छी मार्केटमध्ये एकदम चांगली मच्छी तुम्हाला पाहायला मिळणार आहे. मावशी बांगडा कसा आहे? 100 रुपये. बघा 100 रुपये वाटा तुम्हाला बांगड्याचा मिळतो आहे. आणि बघा छोटी छोटी मच्छी पण तुम्हाला इकडे बरीच पाहायला मिळणार आहे बघा. मांदेली वगैरे हे बघा. हे पूर्ण तुम्हाला वाट्याने 100 रुपयाला तुम्हाला मिळणार आहे तिकडे बघा. हे बघा हा कसा वाटा आहे? 100 रुपये. 100 रुपये वाटा तुम्हाला वाकटी पाहायला मिळते. हे बघा खारी मच्छी तुम्हाला पाहायला मिळते. पूर्ण मिठातली मच्छी आहे. शेंगटी ना मच्छी कशी आहे शेंगटी? जोडी 500ला. जोडी 500ला तुम्हाला मिळेल. शेंगटी साईज बघा किती मोठी आहे याची आणि चांगली क्वालिटी तुम्हाला पाहायला मिळेल. ढोमे आहेत ना कसे? कसा वाटा? 100 रुपये वाटा. ढोम्याचा 100 रुपये वाटा. आणि पूर्ण तुम्हाला मच्छी चांगली मच्छी तुम्हाला इकडे पाहायला मिळणार आहे. जवळा पाहायला मिळतो. दादा जवळा कसा आहे? 300 रुपये किलो जवळा तुम्हाला पाहायला मिळेल. आणि हा कसा आहे? 400 रुपये. 400 रुपये जवळ तुम्हाला पाहायला मिळेल. बोंबील बघा 500 रुपये किलो तुम्हाला बोंबील मिळते. तर मच्छी इकडे जवळशी स्वस्त वाटते. आणि हा कसं दादा? 300 रुपये. बघा 300 रुपये 400 रुपये असा तुम्हाला रेट इकडे पाहायला मिळेल. तर
आता दांडी कशी आहे ही कशी 500 रुपये किलो. दांडी बघा 500 रुपये किलो. बघा जवळा वगैरे बोंबील वगैरे तुम्हाला बऱ्याच प्रकारची तुम्हाला इकडे मच्छी पाहायला मिळणार आहे. बघा थोडं इकडे तुम्ही बार्गेनिंग करू शकता, तुम्हाला कमी जास्त करून मिळेल इकडे. बघू शकता. जवळा कसा आहे दादा? 320. बघा 250 320. हा कसा आहे जवळा? 100ला पाव आहे 100 रुपयाला पाव. 400 किलो तुमको 300 मिळेल. ओके 400 रुपये आहे पण 300 रुपयाला तुम्हाला मिळेल. लांजातलं मार्केट आहे, मच्छी मार्केट. इथे तुम्हाला ना ओली मच्छी पाहायला मिळणार आहे. बघा पुन्हा आता गर्दी पण खूप आहे मार्केटमध्ये इकडे, आणि आता आठवडी बाजार असल्यामुळे आहे ना इकडे गर्दी खूप राहते. तुम्ही बघू शकता इकडे. इथे बघा आपल्याला पूर्ण मच्छी पाहायला मिळणार आहे. त्यासोबतच बघा टोल वगैरे पाहायला मिळते. बघा बघा ढोमे वाटा कसा आहे? 200 रुपये. हलवा कसा आहे? हलवा कसा आहे? 400 रुपये. 100 रुपये वाटा. आणि हा 150 200. बघा 200ला तुम्हाला हे कोलंबी पाहायला मिळते. आणि हा 100ला वाटा. बघा आणि बांगडे कसे? बांगडे 100 रुपये. बघा बांगड्यांचा वाटा 100 रुपये तुम्हाला पाहायला मिळेल. आणि हे टोल कसे आहे दादा? 300 250 आहेत. वाटा कसा आहे? 200 रुपये. फ्रॉन्स बघा किती मोठी साईज, बघा किती मोठी आहे. कोलंबीचे 200 रुपये वाटा आहे. आणि हा वाटा बांगडे बघा 200 रुपये. हे बघा 200 रुपये वाटा तुम्हाला बांगड्यांचा पाहायला मिळेल इकडे. आणि ही कोणती मच्छी आहे? राजाराणी. हां किती किती कसा वाटा आहे? 100 रुपये. आणि हे 100 रुपये. तर मंडळी इकडे मच्छी तुम्हाला मिळणार आहे. सगळ्या व्हरायटीची तुम्हाला मच्छी इकडे पाहायला मिळेल. खेकडे वगैरे बघू शकता इकडे. कोलंबीचा वाटा तुम्हाला पाहायला मिळेल. हा कोणता मासा मावशी? हा मासा चांदा. बघा चांदेरी मासा तुम्हाला पाहायला मिळते. हे माकलं ना? कसं वाटा आहे माकल्याचा? 100 रुपये वाटा. आणि हे 500 रुपये. बघा साईज बघा मोठी आहे जी. आणि हे कसे? 200 रुपये वाटा. खेकडी कशी आहे ते? 200 रुपये वाटा. हा बघा खेकडी तुम्हाला 200 रुपयाला तुम्हाला मिळतील. बघा इकडे मच्छी तुम्हाला अशी पाहायला मिळेल इकडे. मंडळी आता दुपारचा वेळ आहे त्याच्यामुळे तिकडे गर्दी कमी तुम्हाला पाहायला मिळेल. मॉर्निंगला आलात ना तुम्हाला इकडे मच्छी खूप पाहायला मिळते इकडे. तर बघा इथं असे मच्छी तुम्हाला पाहायला मिळेल. बाहेर पण इकडे बसतात मच्छीवाले बघा. आणि इकडे थोडी स्वस्त मच्छी तुम्हाला पाहायला मिळणार आहे. बघा यांच्याकडे बघू शकतो मच्छी पूर्ण आपल्याला पाहायला मिळते. बघा इकडे पण आपल्याला इकडे मासे बघा किती मोठे मोठे मासे तुम्हाला इकडे पाहायला मिळतील बघा. तर हे होतं लांजातलं मार्केट. तर मंडळी पूर्ण काही मार्केट दाखवता आलं नाही. प्राइसिंग वगैरे काय आपली सेमच आहे, थोडी कमी जास्त आहे. पण तुम्ही या मार्केटमध्ये तुम्हाला ताजी मच्छी इकडे पाहायला मिळणार आहे. तुम्ही येऊन घेऊन जाऊ शकता. सुक्या मच्छीचं मार्केट आहे ना त्याच्या बाजूलाच हे ओल्या मच्छीचं मार्केट तुम्हाला पाहायला मिळेल. हे पूर्ण हे आठवडी बाजार असतं. या आठवडी बाजार तुम्हाला अशी मच्छी इकडे पाहायला मिळणार आहे. तर तुम्ही इकडे येऊन ना व्हिजिट देऊ शकता या मच्छी मार्केटला. पण लांजा नगरपंचायत आहे ना त्याच्यासमोरच इकडे आलात ना गल्लीत, हे बघा स्टार्टिंगला गल्लीमध्येच या पूर्ण तुम्हाला इकडे मसाले पाहायला मिळणार आहेत. तर हे बघा पूर्ण मसाल्याचे दुकानं तुम्हाला इकडे पाहायला मिळतील. तर समोर पण पूर्ण एकदम ना स्टॉल तुम्हाला इकडे पाहायला मिळणार आहे मसाल्याचे. खोबरं कसं आहे मावशी? 250 रुपये. आणि तो पण बघा 250 रुपये किलो तुम्हाला खोबरा मिळणार आहे इकडे. तर बघा हे काय दगडफूल वगैरे किंवा आपल्याला जे मसाले लागणार आहेत ते पूर्ण तुम्हाला मसाले ना इकडे मिळणार आहेत. इकडे पण तुम्हाला ना मसाले वगैरे पाहायला मिळतील बघा. जे तुम्हाला धने वगैरे किंवा बडीसोप वगैरे तुम्हाला पाहायला मिळतील. मेथी वगैरे सर्व पाहायला मिळतात बघा. लवंग कसे? 100 रुपयाला 50 ग्रॅम. बघा 50 ग्रॅम 100 रुपयाला तुम्हाला मिळेल. आणि हे जिरं कसं आहे? 80 रुपये 50 ग्रॅम. चायपत्री आहे 200 रुपयाला 50. 200 रुपयाला 50. मला इकडे मसाले पाहायला मिळते बघा. मसाल्यांची व्हरायटी पण आहे इकडे खूप आहे बघा. लाल मसाला वगैरे आहे. गुलाब आहे ना? कसं आहे? 100 रुपयाला 50 ग्रॅम. 100 रुपयाला 50 ग्रॅम. मसाल्यामध्ये टाकतात ना बघा. मसाल्यामधलं आहे 100 रुपयाला 50 ग्रॅम मिळतील. बडीसोप कसे? 100ला पाव. 100 रुपयाला पाव. 100 रुपयाला पाव किलो. हे काय आहे? कस्तुरी मेथी कसुरी मेथी कशी आहे? 50 रुपयाला 50 ग्रॅम. 50 रुपयाला 50 ग्रॅम. ओके 50 रुपयाला 50 ग्रॅम बघा. हे काली मिरी कशी आहे? 150 रुपयाला 100 ग्रॅम. 150 रुपयाला 100 ग्रॅम बघा. काली मिरी मिळते तुम्हाला. हे काय चक्रफूल आहे ना? रुपयाला 50 ग्रॅम. 100 रुपयाला 50 ग्रॅम बघा. हळदी वगैरे पण पाहायला मिळते. पण मोहरी वगैरे पण आहे यांच्याकडे. तर तुम्ही इकडे ना बघा तुम्हाला इकडे हा खोबरा कसा आहे? 250 रुपये. बघा खोबरा बघा 250 रुपये किलो तुम्हाला मिळतोय बघा. फ्रेश खोबरा. मसाला घेतला 230 रुपये. हा मिक्स मसाला 100 100 रुपये. रुपये वाटा बघा. 100 रुपये वाटा मिक्स मसाला तुम्हाला पाहायला मिळेल इकडे. तर मग ह्या फ्लायओव्हरच्या खाली आहे ना पूर्ण तुम्हाला ना इकडे मसाले वगैरे पाहायला मिळते बघा. लोकांची गर्दी बघा किती इकडे. आता सध्या मिरचीचा पण सीझन आहे आणि मिरची पण लोक मिरचीचा मिळते टाकण्यासाठी पण मसाले घेऊन जातात. टाइमपास नाही करतो. फटाफट हात चालू होता. मंगळवारच्या बाजारामध्ये आले ते. आठवडी बाजार किती वर्ष जुनं आहे म्हणजे?
बघा पूर्वीपासून आहे. पुरीपासून आहे हां ते भेटतं. हा काय? तर आता तुम्ही कोणत्या गावातून आले? मी गरवडी गावातून आलो. वेरवली गावातून. म्हणजे लांज्यातल्या वेगवेगळ्या गावातून लोक येतात का इकडे? लांजातून हर तालुका मोठा आहे लांजा तालुका. हां. त्या प्रत्येक गावात नाही येतात लोक. प्रत्येक गावात नाही येतात. हां. आणि आता कसं पावसाची सीझन आहे म्हणून काही काही लोक वस्तू घेण्यासाठी आवर्जून येतात. आवाजून येतात. हां. आता सुकी मच्छी घ्यायसाठी पण येतात. की मच्छीचे आता पावसाळ्याची घेऊन जायला येतात, कांदा येतात, बटाटे येतात. हां हां. हां. तर बघा हे ना वेरवली गावातून आलेले आहेत आणि इकडे पुन्हा आता सामान वगैरे भाजी वगैरे घेऊन जातील घरी. फ्लायओव्हरच्या खाली बघा मच्छी आपल्याला इकडे पाहायला मिळते. इकडे बघू शकता बोंबील वगैरे, करंदी वगैरे, बरोबर बघितलं जावळा वगैरे आपल्याला इकडे पाहायला मिळेल. वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये तुम्हाला इकडे जावळा पाहायला मिळेल. ते बघू शकता. आता जावळा कसा आहे? 240 रुपये तुम्हाला जावळा मिळेल. आणि हा कसा आहे? 320. आणि हा 400. हे बघा 320, 400. आणि बोंबील कसे आहे? बोंबील बघा 500 रुपये किलो तुम्हाला बोंबील मिळतील. तर आणि वाकटी कशी आहे दादा? 400 रुपये किलो. वाकटी बघा 400 रुपये किलो. तर फ्लायओव्हरच्या खाली असे मच्छी मार्केट तुम्हाला पाहायला मिळेल. इकडे पूर्ण इकडे समोर पण तुम्हाला पूर्ण मच्छी इकडे पाहायला मिळणार आहे. सुकी मच्छी तुम्हाला इकडे मोठ्या प्रमाणात इकडे पाहायला मिळणार आहे. तुम्हाला काय टप वगैरे बादल्या वगैरे पाहिजेत ना तरी पण तुम्हाला या मार्केटमध्ये मिळतील. बघा ही जाळी वगैरे तुम्हाला असे प्लास्टिकची भांडी पण तुम्हाला इकडे मिळणार आहे. बघा हे कसे दादा? हा दादा कसे कसे? 150 रुपये. बघा 150 रुपये जाळी तुम्हाला मिळते. बघा असे प्लॅस्टिकच्या वस्तू तुम्हाला पाहायला मिळतील इकडे. आपल्याला तवा वगैरे पाहायला मिळतात. शेतीची अवजारे तुम्हाला पाहिजे असेल, कोयता वगैरे तरी पण तुम्हाला इकडे मिळणार आहे. हे बघा दादा कसं आहे? 200 रुपये. आणि तवा कसा आहे? 250 रुपये. हे बघा 250 रुपये, 200 रुपये असा रेट आहे. हे बघा. आणि कढई कशी छोटी? हा दादा कढई छोटी 200 आणि 250. आणि मोठी साईज 450. बघा 200, 250 ही मोठी साईज आहे ना 400 रुपयाला तुम्हाला मिळणार आहे. आणि असे तुम्हाला ना शेतीची अवजारे तुम्हाला इकडे पाहायला मिळतील. ते पोलपाट कसं आहे? 200 रुपये. लाकडाचा आहे ना? प्लास्टिकचा आहे? प्लायचा आहे? बघा प्लायचा आहे तो. आणि तुम्हाला 150 रुपयाला तुम्हाला मिळणार आहे. त्याच्यामध्ये तुम्ही ना घावणे वगैरे करू शकता. कसं आहे घावण्याचा? 350. बघा घावण्याचा तवा आहे 350 रुपये तुम्हाला मिळेल. आणि आपेचा कसा आहे? 350. हे बघा. आणि कोयती कशी आहे? 250 रुपये. कोयते 250 रुपये. आणि कुऱ्हाड वगैरे 300 रुपये. हे बघा असे 300, 250 रुपये असे तवे वगैरे. आणि तुम्हाला इकडे हे बघा तव्यांची व्हरायटी बघा किती इकडे. डोश्यांचा तवा वगैरे, चपातीचा तवा वगैरे तुम्हाला इकडे मिळणार आहे. बघू शकता. मंडळी आता भाजी मार्केटमध्ये आता इकडे आलेले आहे. फ्लायओव्हरच्या खाली पण ही भाजी मार्केट आपल्याला पाहायला मिळणार आहे इकडे. तर इकडे पण मार्केट आहे आणि तिकडे मागे पण तिकडे मार्केट आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर दुपारचा वेळ असल्यामुळे आहे ना थोडी गर्दी कमी वाटते. तर संध्याकाळपर्यंत हा मार्केट असतो. आणि हा मार्केट आहे ना फक्त मंगळवारचा मार्केट असतो. तर तुम्हाला हे असं पूर्ण ना इकडे दोन्ही साईडला ना पूर्ण असा मार्केट पाहायला मिळणार आहे. तर तुम्ही या मार्केटमध्ये आहे ना येऊन इकडे व्हिजिट देऊ शकता कधी आलात तर.